हॅलो गायज अँड वेलकम बॅक टू द ओम पाटील चॅनल. खरं म्हणायला गेलं तर आपलंच आहे. ये देख सब डेड बॉडीज पडे कार्स के. बऱ्याच दिवसांनी आता कॉलेजला आले. बघूया अजून मित्र येतात पुढं काय होतंय. आज 26 जानेवारी त्या निमित्ताने कॉलेजमध्ये आलो होतो. पण बघूया अजून सगळे गोळा व्हायचे. कुठं प्लॅन होतोय का फिरायला जायचं सगळं ठरणार आणि मग आम्ही निघणार आणि ते होणार दुपारच्या 12 वाजता बहुतेक. बघूया. सो आत्ता आपण ओमेच्या घराकडं निघालेलो आहे आणि आपण चालले रामधाऱ्याला. आता गाडी घेऊन ओम्याच्या घराकडं निघले. ओम्या, रामधाऱ्याला कधी गेलो होतास? नाही, नेवर. कसं वाटतंय रामधाऱ्याला जातोय? एक्साइटेड. माहिती नाही कसं असणार पण मजा तर येणार आहे. लेट्स सी. बाकीच्या मित्रांना कॉलेजवरून पिकअप करायचंय. काय होते बघूया. तोवर तुम्ही टाइम स्टॅम्प एन्जॉय करा. सॉरी ठीक आहे, काय म्हणतात त्याला? टाइम लॅप्स एन्जॉय करा. आजच्या ट्रिपचं काय एक्सपेक्टेशन आहे? काय वाटतंय? काय काय होतं? मेन म्हणजे आपला हर्ष आला तर 5 वाजता बंद होतं ते टेम्पल. 5 वाजता आपण लवकर पोहोचू ना त्यापेक्षा. लवकर बसणार त्याचं सांगताय म्हणजे आपण. तुला कसं माहित बरं रामधाऱ्याचं? तू गेला पण नाही. गुगल मॅप्स टायमिंग काय नसतं तसं 5 वाजता. प्लॅन बी आपण बघू बाजूला तिथे काय असेल तर. बघूया काय होते. पण माझे तर एक्सपेक्टेशन आहे की हर्ष तर यावा. किंवा स्विगी इंस्टामार्टचा डार्क स्टोर असणार आहे जिथनं तुला सगळ्या प्रोडक्ट्स येतात. वेअर हाऊस म्हणायचं का तुला? त्याला डार्क स्टोर म्हणतात. तर मी ते चेक करत होतो. त्यांची त्याची आता प्राइस काय माहितीये? काय? 30 लाख रुपये डार्क स्टोअरची. डार्क स्टोरची. त्याची डार्क स्टोर घेण्यासाठी. हा, फ्रँचायझी बोलतोय तू? फ्रँचायझी नाही रे. वेअर हाऊस टाईप रे. एरियानुसार हा, हे काय इसका? बेसिकली रामधाऱ्याला गेल्यावर मी काही एवढं शूट नाही करू शकलो कारण तिथं भरपूर गर्दी होती आणि त्या दिवशी होतं संडे. तर संडेच्या दिवशी खूप लोक व्हिजिट करतात रामधाऱ्याला आणि मला जनरली जरा ऑकवर्ड होतं. म्हणजे खूप क्राऊड असल्यावर तिथे कॅमेरा काढून शूट करणं आणि तुम्हाला माहिती आहे मंदिराच्या आत असं शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे. तो म्हणून मला काय एवढं शक्यतो जमलेलं नाही आहे रामधाऱ्याच्या मंदिरातलं. म्हणजे शूटिंग करणं व त्याच्या अवतीभोवतीचा परिसर रेकॉर्ड करणं एवढं नाही जमलेलं आहे. तरी पण मी तिथले काही फोटो काढले आणि तुम्ही तोवर फोटो बघा. आणि ज्या कुणाला पण म्हणजे पुण्यापासून जे आहेत त्यांना जर रामधाऱ्याला जायचं असेल ते पुण्यापासून जवळपासच आहे. त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल खाली. आणि होप सो ज्याला आवडले प्लीज व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे. आणि मीट यू इन द नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू. सी यू नेक्स्ट टाईम.